Hello everyone, myself Monica Gaikwad, and here I am presenting the class 9th subject mathematics, and our topic is polynomial. Our today's subtopic is types of polynomial. So let us see more about polynomial. Our given topic is polynomial. So firstly we define the polynomial. According to the given topic, we have to define here the polynomial. The polynomial is a algebraic expression in which the power of the variable is positive integer. So we call them the polynomial. That we have to write here first. The algebraic expression in which the power of variable is a positive integer, so we call them polynomial. So our given topic, we have to define them. The algebraic expression in which the power of the variable is positive integer, so we call them the polynomial. That we have to see here the definition of the given term polynomial. So let us discuss the types of polynomial here. So let me see the types of polynomial. Firstly, we have to discuss the types of polynomial on the basis of their terms. आता आपण स्टार्टिंगला जे पॉलिनॉमियलचे टाइप्स पाहणार आहोत, हे टाइप्स त्या पॉलिनॉमियल मध्ये इन्क्लूड असलेल्या टर्म्सवर डिपेंड आहे. म्हणजे जर गिवन पॉलिनॉमियल असेल तर त्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स प्रेझेंट आहेत या बेसवर त्याचं डिस्टिंग्विश किंवा त्याला डिफरन्शिएट केलेलं आहे आणि त्याचे टाइप्स तिथे पडलेले आहेत. त्याच्या अकॉर्डिंगली आपण गिवन टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल इथे पाहूया. सो फर्स्टली let we see that the types of polynomial here, that is on the basis of the terms. So let we classify them, that is let we distinguish them. Types of polynomial. Types of polynomial. In given types of polynomial, there are the three types of polynomial we have to given in given polynomial. So let me discuss more about that. Firstly, आता गिवन पॉलिनॉमियल मध्ये आपण त्याच्या टर्मच्या अकॉर्डिंगली पॉलिनॉमियलला डिस्टिंग्विश केलेला आहे, त्याला क्लासिफाय केलेला आहे. तर आपण आता डिस्कस करूया त्यांच्या गिवन टर्म्सनुसार. तर फर्स्ट आपल्याला अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल, फर्स्ट पॉलिनॉमियल येते, दॅट इज कॉल्ड एज मोनोमियल. मोनोमियल. आता आपल्याला या गिवन वर्ड वरूनच आपल्याला ते समजते की मोनोमियल, दॅट मीन्स देअर इन्क्लूड्स दी ओनली वन टर्म, सो वी कॉल देम दी मोनोमियल. अकॉर्डिंग टू द गिवन वर्ड मोनोमियल, इन गिवन पॉलिनॉमियल देअर इज अ इंक्लुडेशन ऑफ ओनली वन टर्म, सो वी कॉल देम दी मोनोमियल. includes only one term. Includes only one term. सो आता आपण जर इन्क्लूड्स ओनली वन टर्म आहे तर आपण याचे एक्झाम्पल घेऊ शकतो. मी याच्या बेसवर याचे एक्झाम्पल सांगू शकाल. आता एक्झाम्पल्स घेताना आपल्याला एक कंडिशन आहे की मोनोमियल आहे, सो त्या गिवन पॉलिनॉमियलमध्ये ओनली वनच टर्म प्रेझेंट असली पाहिजे. सो कोणते कोणते एक्झाम्पल येऊ शकतील पॉलिनॉमियलमध्ये? मोनोमियलमध्ये दोज पॉलिनॉमियल वी कॉल देम दी मोनोमियल. सो अकॉर्डिंग टू द मोनोमियल, हाउ वी कॅन डिस्क्राइब द मोनोमियल? In which the monomial and the given polynomial contains the only one term. So we have to write down here, that is monomials includes 2x, 4x square, 2x square, 6x cube, आणि इथे आपण मधात कॉमास केलेले आहे, म्हणजे ईच अँड एव्हरी टर्म इथे कशी आहे, इंडिव्हिज्युअल आहे आणि ओनली सिंगल टर्म मध्ये ते प्रेझेंट आहे. सो वी कॉल देम दी मोनोमियल. आता आपल्याला गिवन वर्ड वरून आणि गिवन त्याच्या डिस्क्रिप्शन म्हणून आपल्याला समजलेलं आहे की
फर्स्ट टाईप कोणता आहे? मोनोमियल. आणि मोनोमियल मध्ये काय असते? ओनली वन टर्म इन्क्ल्यूड्स असते आणि ओनली वन टर्मच्या अकॉर्डिंगली आपण गिवन त्याचं समोर एक्झाम्पल सुद्धा पाहिलं. आणि एक्झाम्पलमध्ये आपण कोणते एक्झाम्पल घेतले? 2x², 4x² and 6x³. Okay. Overall, this is the monomial and the examples of monomial. Let we see the another type of polynomial, that is binomial. So आता अगेन आपल्याला गिवन वर्ड दिलेला आहे बायनोमियल. नेक्स्ट जे आपण क्लासिफाय केलेलं पॉलिनोमियल आहे, वी कॉल देम दी बायनोमियल. सो अकॉर्डिंग टू द बायनोमियल देयर इज अ इंक्लुडेशन ऑफ टू टर्म्स, so we call them the binomial here. So according to the given word binomial, we call them the binomial on the basis of the word, and inclusion of in the given polynomial binomial there is two terms, inclusion of two terms. So we write down there two terms present, two terms includes two terms. आता टू टर्म्समध्ये जेव्हा आपण एखादं एक्झाम्पल घेऊ तर एक्झाम्पल कसं डिस्क्राईब होणार आहे बायनोमियलचं? जसं आता आपण इथे मोनोमियलमध्ये पाहिलं की एकच टर्म आहे, सो आपण त्याला एक्झाम्पल लिहिताना लिहिले 2x, 4x, 5x, 4x², 5x², 5³ 5x², 5y². त्यानंतर अजून पुष्कळ असे एक्झाम्पल आपण मोनोमियलमध्ये घेऊ शकतो की जिथे ओनली सिंगल टर्म प्रेझेंट असते. आता बायनोमियलमध्ये दोन टर्म्स प्रेझेंट आहेत. सो आता आपण याला एक्झाम्पल्स लिहिताना कसे लिहिणार? 6x² + 4x. सो इथे म्हणजे गिवन पॉलिनोमियलमध्ये किती टर्म्स इन्क्लूड झालेल्या दिसतात आपल्याला? ओनली टू टर्म्स. सो वी कॉल देम दी बायनोमियल. लेट वी सी वन अनदर एक्झाम्पल. आणखी एक एक्झाम्पल पाहू. आणखी कोणतं एक्झाम्पल सांगता येईल? आणखी आपण घेऊ शकतो 7y³ + 5y. असे पुष्कळ एक्झाम्पल आहे की जे बायनोमियलमध्ये सुद्धा आपण ॲज कम्पेअर टू मोनोमियल, ॲज कम्पेअर टू अनदर टाईप ऑफ पॉलिनोमियल असे पुष्कळ एक्झाम्पल आहे की जे तिन्ही टाईप्समध्ये आपण घेऊ शकतो. फक्त तिथे कंडिशन अप्लाय करताना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की मोनोमियलमध्ये इन्क्लुडेशन ऑफ ओनली वन टर्म, बायनोमियलमध्ये इन्क्लुडेशन ऑफ टू टर्म्स. सो इट इज ओव्हरऑल दी मोनोमियल इन्क्लुडेशन ऑफ ओनली वन टर्म. नेक्स्ट दी बायनोमियल इन्क्लुडेशन ऑफ टू टर्म्स, and there we see the example. Let we come to the next type, that is trinomial. According to this word that we little more understand here, there is an inclusion of three terms because the word is trinomial, means inclusion of three terms. So we call them the trinomial, that is trinomial. So we have to write here inclusion of three terms. So according to our given statement, inclusion of three terms. So let me discuss this some example of trinomial. आता कोणते एक्झाम्पल आपण इथे पाहू शकतो ट्रायनोमियलचे? ॲज सेम ॲज अबाव. जसे मोनोमियलमध्ये आपण सिंगल एक्झाम्पल पाहिले मोनोमियलचे, बायनोमियलमध्ये आपण टू टर्म्स प्रेझेंट असलेले एक्झाम्पल पाहिले. आता आपण ट्रायनोमियलमध्ये जिथे थ्री टर्म्स प्रेझेंट आहेत असे एक्झाम्पल घेऊ. सो लेट वी सी, दॅट इज 3x² + 4x + 9. This is the example of trinomial. Then another 9y² + 8y + 4. This is again the example of trinomial. That is the same similar method, and the same way we have to represent the types of polynomial here, and the given polynomial we have to discuss their types and also the discussing their example here. And on the base of these types we can solve the another problem also. So firstly we see the definition, then we see the types of polynomial on the basis of their terms, included in the given polynomial that we have described here. Let we see the types of polynomial on the basis of their degrees. That is the classification of polynomial on the basis of their terms. Now come to the next point, that is classification of polynomial on the basis of their degrees.
Let we see. Next, we can see firstly here the types of polynomial on the basis of their inclusion of terms, and we see here next, that is the types of polynomial on base of its degree. Let me see. In given types of polynomial, we have to see here the classification of polynomial on the basis of their degrees. So firstly, we write the first type of polynomial on the basis of its degree, that is linear polynomial. That is linear polynomial. Linear polynomial. In linear polynomial, there is a polynomial of degree 1. The given polynomial is described as or is stated as the polynomial having a degree 1, so we call them the linear polynomial. As a given word, we have two statement is that the polynomial of degree 1, we call them the linear polynomial, and we have to describe it. So according to the linear word that we statement here, the polynomial in which the given variable have the degree 1, so we call them the linear polynomial. So let me see or let me discuss the more example about the linear polynomial. So how can we describe or how can we see the more example about the linear polynomial? Let me discuss. Here the classification is based on the degrees. So we firstly see the linear polynomial, and in according to the given definition of linear polynomial, that means there is an inclusion of variable with the degree 1. So let me take one example about the linear polynomial is. Give any example. Try. Give any example about linear polynomial that we see here, that is 5x plus 3. It is the example of linear polynomial. Understand? बघा इथे आपण जे एक्झाम्पल पाहिलेलं आहे हे लिनियर पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल आहे. आता हे लिनियर पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल आहे हे आपण कसं डिस्क्राईब केलं, कारण की आपल्याला अकॉर्डिंग टू द डेफिनेशन आपण काय पाहिलं होतं की गिवन पॉलिनॉमियलची डिग्री 1 असायला पाहिजे. मी इथे चेक करा बघा की गिवन पॉलिनॉमियलची डिग्री 1 दिसते का. 5x plus 3, there is no any power, so we call them the degree 1. जिथे पॉवरमध्ये डिग्री 1 असेल तिथे अशा टाईपचं 5x plus 3 नोटेशन, 7x plus 9, 10x plus 6, परत अजून एखादं 6x, सपोज 6y plus 9, 10x plus 3, असे एक्झाम्पल लिनियर पॉलिनॉमियलमध्ये आपण घेऊ शकतो. दोज हॅव द डिग्री 1. सो those variable having the degree 1, we call them the linear polynomial. Let me see the another type of polynomial on the base of degree, that is quadratic polynomial. That is quadratic polynomial. According to the given word, let me define them. What is quadratic polynomial? Quadratic polynomial is a polynomial in which the degree of the given variable is 2. So we call them the quadratic polynomial. Means in first linear polynomial, degree of the variable is 1, and in quadratic polynomial, the degree of the variable is 2. And so according to the definition, we have to discuss some example about the quadratic polynomial. So which example we have to took here? Which? That is, आता आपल्याला फर्स्टली जो फर्स्ट डेफिनेशन होती आपली लिनियर पॉलिनॉमियलची, त्याच्या अकॉर्डिंगली आपण इथे पाहिलं की डिग्री 1 मीन्स लिनियर पॉलिनॉमियल. आता डिग्री 2चे एक्झाम्पल आपण सांगू शकू, घेऊ आपण इथे डिस्कस करू. दॅट इज 5x² plus 4, 6x² plus
10 प्लस 4. आता गिवन पॉलिनॉमियल कसं दिसतंय आपल्याला, कारण की त्याची हायेस्ट डिग्री पाहताना हायेस्ट डिग्री पाहायची ती 5x² ची ते डिनोट झालेली आहे, त्याच्यानंतर 6x² डिनोट झालेली आहे. परत आता इथे 4y² प्लस 7 अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलला आपण इथे डिस्क्राईब केलं. मीन्स दोज पॉलिनॉमियल हॅव्हिंग दी डिग्री 2, सो वी कॉल देम दी लिनियर पॉलिनॉमियल. ओके, let we see the third type of polynomial, that is cubic polynomial. In cubic polynomial there is a inclusion of odd. The power of the given variable is 3. Power and the degree of the given variable is 3, so we call them the cubic polynomial. That is, according to the given word cubic polynomial, that is the inclusion of the degree of the given variable is 3, so we call them the linear polynomial. And according to the cubic polynomial, we have to discuss more example of cubic polynomial here. That is, take any example. Those have the degree 3, so we call them the cubic polynomial. ज्याची डिग्री 3 असेल तसे जे कोणते पॉलिनॉमियल असेल त्याचे इन्क्लुडेशन कोणत्या टाईपमध्ये होते, क्युबिक पॉलिनॉमियल, इथे आपण पाहिलं. सो आता एखादं एक्झाम्पल घेऊ शकू आपण. दॅट इज 13x³ प्लस 9 प्लस 7. आता हे पूर्णच्या पूर्ण जे पॉलिनॉमियल आहे याची हायेस्ट डिग्री किती आहे, याची हायेस्ट डिग्री आहे 3. सो हे कोणत्या टाईपमध्ये इन्क्लूड झालं, मग क्युबिक पॉलिनॉमियलमध्ये. आलं लक्षात. अशा थ्रू आपण क्युबिक पॉलिनॉमियलला इथे रिप्रेझेंट केला. आता क्युबिक पॉलिनॉमियलची डेफिनेशन परत एकदा आपण रिपीट करूया. द पॉलिनॉमियल हॅव्हिंग द व्हेरिएबल ऑफ डिग्री 3, सो वी कॉल देम द क्युबिक पॉलिनॉमियल. लेट वी सी वन अनदर एक्झाम्पल. दॅट इज 7y³ प्लस 6y प्लस 4. दॅट्स ऑल्सो इन्क्लूड्स इन cubic polynomial. In given the classification of polynomial on the basis of their types. In first, there is the inclusion of terms. In first part, we have to see here the types of polynomial on the basis of their terms. In second part, we have to see the classification of polynomial on the basis of their degrees. Overall, it is the polynomial definition and the types. Let us see some problems on polynomial. Firstly, we revise it. Firstly, we see the types of polynomial, and we have to firstly define that the algebraic expression in which the power of the variable is positive integer. The power of the variable is positive integer, and so we call them the polynomial. अशी टर्म, असं एक व्हेरिएबल की ज्याची पॉवर ही नेहमी पॉझिटिव्ह असेल, अशा पॉवरच्या गिवन व्हेरिएबल टर्मला आपण पॉलिनॉमियल इथे म्हणू शकतो. So according to this definition, we have to see briefly about polynomial. Then we see the types of polynomial. The types of polynomial on the basis of inclusion of terms. त्या गिवन पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स इन्क्लूड झालेले आहेत याच्या अकॉर्डिंगली त्याचं क्लासिफिकेशन होते. आणि त्या क्लासिफिकेशन मध्ये त्याला नॉमिनेट करताना फर्स्ट जो पार्ट आहे, फर्स्ट जो टाइप आहे तो मोनोमियल, देन बायनोमियल, देन ट्रायनोमियल, असे 3 टाइप्स पडतात ऑन द बेसिस ऑफ इन्क्लुडेशन ऑफ टर्म्स इन पॉलिनॉमियल. ओके, त्याची टर्म्स, त्याच्या डेफिनेशन्स अँड देन त्याचे एक्झाम्पल्स आपण डिस्कस केले. अँड देन आफ्टर वी सी द टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल ऑन द बेसिस ऑफ देअर डिग्री. त्यानंतर आपण पॉलिनॉमियलचे परत टाइप्स पाहिले, पण टाइप्स कोणत्या बेसवर पाहिले, त्याच्या डिग्रीच्या. देन आफ्टर वी सी द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिनॉमियल ऑन द बेसिस ऑफ देअर डिग्रीज and their given example also. So in the classification of polynomial on the basis of their degrees, first type is linear polynomial. There is the power of the variable is 1 or the degree of the variable is 1, so we call them linear polynomial. Then after quadratic polynomial, in which the quadratic polynomial, here the polynomial having the degree 2, so we call them the linear quadratic polynomial. Then third, that is cubic polynomial. In cubic polynomial, there is a
power of the given variable is 3 or the degree of the given variable is 3, so we call them the cubic polynomial. This is overall called as the polynomial and the types of polynomial on the basis of their degrees and on the basis of their inclusion of terms. Let me see the one example about the polynomial. If the given example is that, if we have to given some example that we have to add them. So let me see. If we have to given here the one example that is x cube minus 2x square minus 9, then 5x cube plus 2x plus 9, and question is that add the polynomial. आता आपल्याला दोन पॉलिनॉमियल गिवन आहे आणि त्याला आपल्याला क्वेश्चन केलेला आहे की ॲड द गिवन पॉलिनॉमियल. सो लेट वी ॲड देम. हा फर्स्ट पॉलिनॉमियल आहे कंप्लीट, हा सेकंड पॉलिनॉमियल आहे कंप्लीट. सो लेट वी ॲड देम. तर आपण त्याचे ॲड करताना आपल्याला साइन कन्व्हर्सेशन त्याच्यासोबत कॅन्सलेशन लॉ माहीत आहे. जेव्हा आपण ॲड करू टर्म इकडे येताना त्याच्या साइन चेंज होतील. साइन चेंज झाल्यानंतर अपोजिट टर्म्सच्या साइन कॅन्सल होतील. अँड देन आफ्टर वी हॅव टू गेट इन दी step that x cube minus, that is x cube plus 5x cube minus 2x square plus 2x minus 9 plus 9. This is the step, and in this step we have to add them with the changing of their sign, and after changing of their sign here plus 9 minus 9 will get cancelled. And we have to given here the 5x cube plus 5x cube. So x cube plus 5x cube, it means it get 6x cube minus 2x square plus minus 2x square plus 2x, and it is our final answer, that is 6x cube minus 2x square plus 2x, and this is the given problem answer. And with this method we have to solve any problem related to the polynomial. So let me I will give here, I giving the one question for the homework, that is you also add the given polynomial. The polynomial is that minus 7m to the power 4 plus 5m cube plus root 2, and then next is, this is the first polynomial. Second is 5m cube m to the power 4 minus 6m cube plus 2m square plus 3m minus 6. It is last question. This is for your homework. This is for your homework. Okay, this is overall called as polynomial. In first part we have to see here the definition of polynomial, then after we see the types of polynomial on basis of inclusion of terms, then we see the classification of polynomial on basis of their degrees, then we see one example about the adding polynomial. Adding the polynomial, we have to given two polynomials, so we add them and finalize the answer. And then after, here I give you one example for your homework. Okay, and it is overall called as the polynomial and the types of polynomial. Okay, thank you.